तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका ब्लॉगमध्ये. तर गाईज आज मी जाणार आहे शेतामध्ये. भाऊ कशा असायला बघा ब्लॉगमध्ये. रांजणी आली गाईज इथं बघा, डोळा कसा दिसायला माझा. तर गाईज आजचं जे आपलं चॅलेंज आहे त्यामध्ये आपण जाणार आहोत रानामध्ये पप्पाची हेल्प करण्यासाठी. आणि आमच्या शेतामध्ये सध्या आहे संभार, आणि संभार काढून मार्केटला द्यायचं आहे ते. तर बघूया आज आपलं कसं जाते दिवस. सध्या तर वाजले 2:30, तर उन्हाचं जास्त जात नाही. आता निघायचं आम्हाला 5 मिनिटामध्ये अवघ्या. माझा भाऊ आले की त्यानं येणार आहे माझ्यासोबत. तर आजचा दिवस जे आहे, आजचा जे ब्लॉग आहे ते शेतातला राहणार आहे आणि खूप मजा येणार आहे पुढे ब्लॉगमध्ये. तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि आवडा तर लाईक शेअर कमेंट नक्की. गाईज मी शेताला झालो आणि माझा आउटफिट बघा बाई, शेतात जायचं आउटफिट. हात करते का जीन्स पॅन्ट घालायला बाई, हिरवेगार होणार आहेत म्हणा कपडे संध्याकाळी येईपर्यंत. तरी इथं बघा किती क्लिअर दिसायले. असं केलं तर बघा आयफोनची क्वालिटी. कसं बघायला बाबा येते का आता नको बरं वाटा हा बाई यार बरं गायले इथे सगळेजण बाई गांग चालली इथं उधर. आता चालले हरभरा खायला इतक्या वेळेचं. हे बघा बाई किती खाल्लाय ना हरभरा. टाळ खाल्लाय हरभरा आहे. नाच करते का मित्रांनो. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं जेव्हा मी नवीन आयफोन घेतला होता तो आमच्या हळदीमध्ये संभार आहे म्हणलं होतं. तर हे संभार आपल्याला काढायचं आहे आज. ते दिसत असेल तुम्हाला. हे बाई संभार. आणि आमची हळद बघा वाळून गेली सगळी. सण पूर्ण काढायचं वाटते आज. पूर्ण काढायचं आहे गाईच. हरभरा वाळून गेला गाई सगळा. गाईज माझं काम जे आहे चालू झालं, म्हणजे की कमीत कमी थोडी वळ राहिली आहे. ही कोथिंबीर कट करायला, म्हणजे कापायला काय म्हणतो उपटून काढायला. तर हे काम वाटायला तेवढं सोपं दिसत असेल तुम्हाला, पण एवढ्या उन्हामध्ये काम करायला मी काही टेन्शन नाही टायमिंगचं बिनिंगचं व्हायचं. काऊन की आपण पप्पाची परी नाव व्हायचं, त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही टायमिंगचं वगैरे. बाकी पप्पाची परी असं ते येत नसतं शेताला सहसा. त्यांना भीती वाटते की टॅनिंग वगैरे होईल म्हणून, पण आपलं काही तसं नाही बाबा. सिस्टम जमा करायला लागायला इथे. पप्पा बांधायला तर बाई लगेच जुडी. आणि हे जुडी जाणार आहे आपली किलोनं, म्हणजे किलोनं जाणार आहे, जसं जुडीनं नाही. ठीक आहे गाईच. बाई लिहून लागायला चटचट. दुपारचे 3 वाजले आणि 3 वाजता काम करायला. करायचं त्यानंतर भेटूया. आपली एक लाईन बी जाणार अजून. गाईज आता एक वेळ झाली माझी आणि ते दुसऱ्या बाया होत्या माझ्यासोबत, त्यांचे झाले 2 बाई. आता घ्यायला मी रेस्ट. आता बघा बाई कसे झाले. हा बाई काम आहे ना गेलं आता मला पहिलेसारखं. पहिले लई काम करावं भाई. पाणी पिऊन येतं थोडं, पप्पाला बोलून येतं थोडं. ठीक आहे काहीच. पप्पा जे आहे ते बांधायला जुडे. काहीच आता जे आहे 1-2 म्हणजे कमीत कमी 7-8 वाया लागला. बाकी इकडचं बाकी आहे सगळं तोडायचं इथून. हे गाईज तुम्हाला सगळं दाखवतो संभार आम्ही किती तोडला तोडला. अजून इकडं आणून टाकला. तर हे ढग आहे पूर्ण. बाई मला वॉक करायला टाइम भेटला नाही तेवढं जास्त. तरी बी हे बघा एवढा जास्त आहे.
याच्यामध्ये बी यायच्या खाली बी. तर आता आमचा ट्रॅक्टर येणार. तर इथं याला जे आहे उमरखेडला नाही तर हदगावला जायचं आहे. पाणी पितो आहे तोपर्यंत. या गाईस आता टाइम किती झालं दाखवतो तुम्हाला 1 मिनिट. तर 6:15 झाली म्हणजे की 3 घंटे 3 वाजता 3 का 2:30 झालं. आमचा हरभरा हे पूर्ण वाळून गेला सध्या आता. तर जे हिरवा आहे ना ते हरभरा घेऊया आणि आपण इथं खात बसूया. सध्या आपल्याला टाईम आहे थोडा. तर एवढा घेतला मी हरभरा. इथं खात बसूया. एवढं तिथं बाज आहे तर तिथं खात बसूया. माझा भाऊ गेला आमचं ट्रॅक्टर घेऊन यायला तर त्याच्यामुळे थोडा वेळ लागते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर घरी जायचे. आजचा व्लॉग जे आहे खूप इंटरेस्टिंग होता. मग थंबनेलसाठी फोटो काढायचा होता यार. शर्ट एडिट करूया आपण. एडिट त्याच्या खाली काय नाही बाई. आमच्या इथं लिंबाचं झाड आहे. जांभळाचं आहे. काही कामाचे नाही तर झाड. इकडं पूर्ण धुळा बाई. इकडं जे आहे रस्ता आहे म्हणजे की आणि तिथून जे आहे पूर्ण धूळ येते. या जे हरभरा आहे ना याच्यावर धूळ बसली आहे. काय कामाचं नाही. हो आंबट लागायला. आम्हाला धुवून आणूया. आमच्या इथे एक हौद आहे छोटंसं जे की इथं जनावराला ठेवतात पण त्याला पाणी घाण आहे. कसं कर धुऊ की नको याच्यामध्ये. नळाला पाणी असेल. नळाला बी पाणी नाही. हा दे भाई धुवून काय फायदा नाही त्या पाण्यामध्ये. म्हणजे कॅनल लागतं काहीच तुम्हाला. तिथं काही दिवसा पहिले कॅनलला पाणी आलं होतं. तर आता तर नाही तेवढं कमी झाले थोडं. आणि या रोडवरची माती बघा भाई. पूर्ण धूळ उडते बघा. ही पांढरी माती आहे पांढरी. आपला जे ब्लॉग आहे कंटिन्यू होत होता. आताचे रात्रीचे वाजले 10:30 आणि हे ब्लॉग मला आता एंड करायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. भेटूया अजून एका ब्लॉगमध्ये. मी होईल तेवढा प्रयत्न केला की ब्लॉग बनायचा. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भावानं. आणि इथं मला रांजण व्हिडिओ आली गाईज. आणि मी काही दिवसानंतर करणार आहे शिवजयंतीचा शूट म्हणजे की नऊवारी वगैरे घालणार आहे. त्याबरोबर फोटो वगैरे शूट करायचे आहे मस्त. आणि 1 नंबर कार्यक्रम होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही त्या ब्लॉगचा वेट बघा. ते ब्लॉग बी येईल नक्की. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. धन्यवाद. सी यू आणि शुभरात्री.